वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेले उपोषण अखेर मागे घेतले आहे. आमदार राजेश बकाणे यांनी या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करत प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात यशस्वी मध्यस्थी केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात निर्माण झालेला तणाव निवळला असून आरोग्य सेवा पूर्ववत झाली आहे. सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या 9 कर्मचाऱ्यांनी, ज्यात प्रामुख्याने सुमित पाटील, स्वप्नील बगरने, शोएब खान, सारिका कांबळे आणि प्रतिभा देवतळे यांचा समावेश होता, आपल्या वेतन श्रेणी आणि पदनामातील विसंगती विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले होते. ऑक्टोबर 2022च्या जाहिरातीनुसार नियुक्ती होऊनही त्यांना कनिष्ठ पदनाम देऊन कमी वेतन देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप होता. ही बाब समजताच आमदार राजेश बकाणे यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि प्रशासन तसेच कर्मचारी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घडवून आणली. बकाणे यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यात न्याय असल्याचं ठामपणे मांडले. त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासनाने नमती भूमिका घेत 1 जानेवारी 2026 पासून दरमहा 34,000 रुपये एकत्रित मानधन देण्याचे आणि सेवा नियमितीकरणासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तसेच आंदोलक कर्मचाऱ्यांवर कोणतीही सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही, असेही लेखी स्पष्ट करण्यात आले. या तोडग्यानंतर कर्मचाऱ्यांनी आमदार राजेश बकाणे यांचे आभार मानत उपोषण सोडले. या प्रक्रियेत कामगार सह आयुक्त उज्ज्वल लोया, जिल्हा कामगार अधिकारी सीमा शिंदे, उपविभागीय अधिकारी दीपक करंडे आणि तहसीलदार पुंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या अधिवेशनामध्ये सांगणार आहे की एम्सला हा दवाखाना जोडा, 75% तुम्ही देता, 25% अजून द्या. आणि बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना जे इतके वर्षापासून 2 महिने झाले का पेंडॉल, 2 महिने झाले का पेंडॉल आहे की नाही, पाहता की नाही पेंडॉल. अरे कुठं तरी काहीतरी वांदा असेल तेव्हाच पेंडॉल पडते. आमचे सहकारी मित्र प्राध्यापक राहुल चोपडा आता यांना फोन आला पालकमंत्र्यांचा. त्यांनी सांगितलं जर ऐकत नसेल तर तुम्हाला मुभाय काय करायचं आहे करा. मी आता जर हा विषय तुषार भाऊ झाला नसता तर आम्ही सगळेजण त्या डीन ऑफिसमध्ये घुसलो असतो आणि डीनला बंद करून टाकला असता, तिथं खोलीत निघून देत असं झालं असतं. पण करंडे साहेबांचं मी आभार मानतो. करंडे साहेबांनी या ठिकाणी खूप मदत केली. आमचे सर्व पदाधिकारी यांचा आभार मानतो. अजून कार्यकर्त्याला आता मेसेज टाकून आलो का येऊ नका म्हणून, नाही तर इथं चक्काजामच झालं असतं. आणि देवसाहेब तुमचा आभार मानतो, तुम्ही आहे म्हणून आम्हाला सहारा आहे. तिथं नाही ऐकायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. या कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होऊन आलेला आहे, देवसाहेब ऐकते, आपल्या कार्यकर्त्यांना देवसाहेब ऐकते. फक्त जे कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊन आलेला आहे हा अन्याय याच्यानंतर. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा.